नगरी आए हो. सुतजी सांगतात, शिवपुराण कथनाने जर काही शिवपुराण श्रवणाची विधी आणि काही कथनाने ज्या गोष्टी साध्य करायच्या असतात त्या साध्य होतात. आणि ज्यांना कथा श्रवण करायची, ज्यांनी दीक्षा घेतली अशा व्यक्तींनी सर्वप्रथम कथा ऐकण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते. आपण ज्याला यजमान आपण म्हणतो, काल ग्रंथपूजन झालं, ग्रंथपूजनाचा विधी असतो. ग्रंथपूजन करत असताना त्या ग्रंथाला फूल हार फळ अर्पण करावं लागत असतं. कथावाचकाला दान दक्षिणा द्यावी लागत असते. तर आपल्याकडे तशी पद्धत नाही आहे, पण तशा पद्धती आहेत. आणि सांगतात जे यजमान आहेत त्यांनी अवकाश यथाशक्ती ज्या पद्धतीने दान केलं ते दान खूप महत्त्वाचं आहे. सुतजी सांगतात की बाबा, जीवनामध्ये अनेक गोष्टी आपल्या हात घडतात आणि अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात, पण त्या साध्य होत नाही. त्या साध्य करण्यासाठी शिवपुराण कथा ऐकणं, श्रवण करणं खूप गरजेचं आहे. का श्रवण करावी? कुणी श्रवण करावी? ज्यांनी श्रवण केली त्यांना निश्चित फलाची प्राप्ती आहे. शिवपुराण कथेचा महिमा आहे. ज्यांनी कथा श्रवण केली निश्चित फल देणारी आणि पटकन फल देणारी ही कथा आहे. म्हणून त्या कथेची घेतलेली दीक्षा, तुम्ही म्हणणार आम्ही दीक्षा कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे? दीक्षा घेणं म्हणजेच आपण भगवंताला एकरूप करणं. दीक्षा घेऊन आजचं उद्याचं कोणी बघितलं, उद्या काय होईल आपलं सांगता येत नाही. म्हणून उद्या येता येतं की नाही कथेला, बसता येतं की नाही, काही अडीअडचणी असतात, काही कामं असतात. ह्या सगळ्या गोष्टी संसार सागरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्या सगळ्या गोष्टीला डावलून कथा ऐकणं खूप मोठा परमार्थ आहे. आणि शक्य झालं तर त्याचप्रमाणे शिवकथा जी पूर्ण होत आहे आणि त्या पूर्णत्वाकडे जात आहे, 7 दिवस शक्य झाल्यास उपवासाचं पारणं करावं, उपवास करावा अशी कथा सांगते, असं पुराण सांगतं. 7 दिवस उपवास करावा. काही लोक, आता बऱ्याच गावी माझी कथा असते, काही लोक कथा ऐकत असताना कथा झाल्याच्या नंतर जेवतात. काही लोक 7 दिवस उपवास करतात. काही लोक ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी, अशा व्यक्तींनी एकच वेळ भोजन करणं हे गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जीवाला, आपल्या शरीराला थोडे कष्ट व्हायलाच पाहिजे, थोडा त्रास आपल्याला झालाच पाहिजे, तेव्हा देवाची प्राप्ती होते. आणि या पुराणाचे श्रवण करणारी व्यक्तींनी, कथा करणारे नाही, कथा ऐकणाऱ्या व्यक्तींचं सांगितलेलं आहे. आता कथाकारही जास्त मानत नाहीत बरं का. जे कथाकार आहेत त्यांना कांदा लसण हे खाणं वर्ज्य आहे, खाऊ नये असं शास्त्र सांगतं. पण आता बरेच कथाकार त्या गोष्टीला मान्यता देत नाही, कारण व्यक्ती तितके प्रकृती, परिस्थिती तशी नसते. कधी कधी रोज फिरावं लागतं, इकडे वेगळं जेवण, तिकडे वेगळं जेवण, इकडे तेल वेगळं, तिकडे तेल वेगळं, पाणी वेगळं, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. म्हणून ते नियम आपल्याला शक्य नाही आहे पाळायला. तर ज्या व्यक्तींनी कथा श्रवण करायला जे व्यक्ती बसलेले आहेत, जळलेले कडवट अन्न ग्रहण करून पुराणाचे श्रवण करू नये. जळालेलं कडवट असं खाऊन पुराण श्रवण करू नये. थोडक्यात कारल्याची भाजी खाऊन कथा ऐकायला येऊ नये. आता तुम्ही म्हणणार काय, का बरं असं का? पुराणात सांगितलेलं आहे, मी सांगत नाहीये. ज्या व्यक्तीने शिवपुराण कथेचं व्रत केले अशा व्यक्तीने लसूण, गाजर, कांदा, हिंग, अंमली पदार्थ खाऊ नये. लसूण, कांदा, हिंग आणि गाजर या अशा गोष्टी खाऊ नये. आता महाराज लोकांचं जेवण रोज गाजर, काकडी हे ते रोज असतं जेवायला. काय खाऊ नये? असे नियम शिवपुराण कथा श्रवणाचे. आणि मग जर आपण हे सगळे नियम जर पाळले, शिवपुराणाची कथा जी व्यक्ती करते परम भाग्यशाली आहे असं समजलं जातं. शिवपुराण कथा श्रवणाची समाप्ती झाल्याच्या नंतर आणि प्रमाणात दान, धन, धान्य, वस्त्र द्यावी. अशा व्यक्तीला, संबंधित वक्त्याला अशा वस्तू द्याव्यात. दान, धन आणि वस्त्र
या पद्धतीने आपली यथाशक्ती यथावकाश आपण ज्या पद्धतीने दान करतो त्या देणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. शिवपुराण कथन करणारी व्यक्ती आणि श्रवण करणारी व्यक्ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या भगवान भोलेनाथाला जवळ करत असते. सांगणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती त्याच्या नजरेसमोर भगवान भोलेनाथच असतो ना. आजूबाजूला वलय निर्माण होत असतं. वलय सगळीकडे संकट येतील, पण या व्यक्तीच्या जवळ संकट येणार नाही. आम्ही आता एक 6 दिवसापूर्वी रोहनवाडीला कीर्तन होतं माझं, रुक्मिणीताईची इथे आहे की नाही ताई. केवढंही संकट आलं तर आपल्याजवळ काहीच येत नाही. कितीही संकट येऊ द्या, लोक गाड्या चेक करत होते, सगळं चेक करत होते. आणि बघा, आपल्यावर जरी संकट आलं तरी आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. आत्मविश्वास पाहिजे, भगवंताचं नाम मुखात पाहिजे. आमची गाडी अशी साईडला घेतली, आमच्या शेवळ्याताई पण सोबत होत्या. गाडी साईडला घेतली, म्हटले साईडला घ्या, चेक करू द्या. मग साहेबाला म्हटलं तुम्ही चेक करा त्या गाडीमध्ये काय आहे नाही आहे बघा, हे का. मग त्यांना चेक करायची होती, पण 10 मिनटं ते डिग्गीच उघडली नाही. मग आम्हाला स्पीडनं घरी यायचं होतं, उघडलीच नाही. वास्तविक त्या डिग्गीमध्ये 2 CNG आहे, म्हणजे 2 गॅस आहे, बाकी काहीच नाही. पण लोकांना असं वाटलं की यांच्याकडे काहीतरी आहे. आता महाराजांकडे असून काय असू शकतं बॅगीमध्ये? एक नारळ आणि दुसरी शाल, दुसरं काय राहणार आहे? तुम्ही म्हणणार पाकिट आता फोनपे, तेही आता पाकिटात भरून देत नाहीत, आता फोनपे मारतात. आले का महाराज असे म्हणतात, आले का महाराज, आले असेल तर स्क्रीनशॉट पाठवा. आले का फोनमध्ये? हो, आपण म्हणायचं हो आले. हा, ही झाली दक्षिणा ऑनलाईन. आता पद्धती बदललेल्या आहेत. म्हणून आपल्यावर जरी संकट आलं, वलय निर्माण होत असतं. वलय आपल्या आजूबाजूला जी ऊर्जा असते ना ती भगवंताची असते. म्हणून भोलेनाथाच्या नामस्मरणाने ती ऊर्जा निर्माण होत असते आणि आपण जे बोललो ते होत असतं बरं का. जिभेवर सरस्वतीचा वास असतो. आपण आपल्या मुखाने आपल्या तोंडाने काय बोलतो त्या गोष्टी सत्यात उतरत असतात बरं का. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. म्हणून शिवपुराणाचे कथन करणारी श्रवण करणारी व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भगवान भोलेनाथालाच जवळ करते. सूतजी सांगतात, हे पुराण अतिशय सौम्य स्वरूपाचे आहे. त्वरित पापमुक्ती मिळवण्यासाठी साधनांबाबत मुनिवरांकडून सूतजींना विचारणा होते की त्वरित पटकन साधन जर प्राप्त करायचं जीवनामध्ये तर कसं होईल, कशा पद्धतीने होईल? म्हटले सगळं होतं, फक्त भगवंताचं नाम एका तत्वाने घ्यायला पाहिजे आणि मनामध्ये दृढ निश्चय केला पाहिजे. एक तत्व नाम दृढ धरी मना, 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 एक तत्व नाम दृढ धरी मना. जय तत्व नाम दृढ धरी मना. हरिसी करुणा येईल तुझी, हरिसी करुणा येईल तुझी, हरी
नित्यमंगलम अजात समाधानाभम मार्यतमीशमं जरामं आत्मदेवनं पंचाननं प्रबलनिमिजोषुदशलं संभावये मनसी शंकरांबिकेशम. जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नित्य मंगल आहे, सुखदायी आहे, ज्याची तुलना समानता कोणत्याही गोष्टीशी करू शकत नाही, जो अंबिकेचा वर आहे तो भगवान भोलेनाथ, त्याला त्रिवार मुजरा. पृथ्वीची रचना करण्याची ज्याला संपूर्ण ज्ञान आहे, अंबिकापती शंकराचे मी मनोभावे पूजन करते, मी मनोभावे पूजा करतो. आणि व्यासजी वाच जो हिंदू धर्मीयांचे महान तीर्थक्षेत्र आहे आणि गंगा यमुना नदीचा संगम आहे, त्या पुण्य प्रयाग क्षेत्री सत्यव्रतात तत्पर राहणाऱ्या विविध मुनींनी भगवान भोलेनाथाची आराधना केली. ज्या ठिकाणी गंगा यमुनेचा प्रवाह आहे, प्रयाग क्षेत्र, तुम्ही जाऊन आलात ना प्रयागला, गर्दीमध्ये चेंगराचेंगरीत, प्रयाग क्षेत्र. तर नेमके आपले वारकरी गेले तेव्हा तिथं चेंगराचेंगरी झाली होती, म्हणून सांगितलं की सुंदर असणारं प्रयाग क्षेत्र. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये कुंभमेळ्याच्या वेळेस लोक भरपूर पब्लिक आपली गेली आणि विविध मुनी त्या ठिकाणी येतात. का? साक्षात भोलेनाथाची, महतीन भोलेनाथाची भूमी ती आहे. आणि आता सुद्धा नाशिकचं काय चालू आहे, कुंभमेळा सुरू झाला आहे नाशिकचा. लोक म्हणतायत, म्हणले ते UP MP लोकांनी तिथून सांगितलं, म्हणले नाशिकचा कुंभमेळा सुरू झाला. म्हणलं आमच्याकडे अद्यापर्यंत तर आलंच नाही, तर आम्ही इथे असतो का? हां. तर 3 जानेवारीपासनं भगवान भोलेनाथाची आराधना ते लोक करतात प्रयाग क्षेत्रातले. आणि म्हणून आपल्या मराठवाड्यात, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला जास्त मान आहे. आणि नाशिक त्र्यंबक येथे कुंभमेळ्याची, या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपल्याला भगवान भोलेनाथाची भूमी, पावन पुनीत पवित्र भूमी, त्या भूमीचं सुद्धा आपल्याला दर्शन मिळत असतं. म्हणून जे ऋषीगणांना अतिशय प्रिय आहे ते प्रयाग क्षेत्र आहे. तिथं अनेक ऋषी, अनेक मुनी येतात. आणि महामती सूत जी आमच्या मनात असा प्रश्न उद्भवलेला आहे की आम्ही प्रयाग क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने राहिलं पाहिजे आणि कोणत्या मंत्राचा जाप आम्ही केला पाहिजे. म्हटले सगळ्यात सुंदर जो मंत्र आहे तो आहे ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप. आणि ब्राह्मण धर्मामध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ संध्या अशी ठरवून दिलेली आहे, त्रिसंध्या ज्याला आपण म्हणतो. मग ब्राह्मण धर्मात या संध्या आहेत. आणि शैवामध्ये जे भगवान भोलेनाथाचे पूजन करतात त्यांच्यामध्ये ज्या संध्या आहेत त्या त्रिकाल, जी नेहमी अखंड सदैव ठरवून दिलेली वेळ नाही आहे. तुम्ही कधीही भगवान भोलेनाथाचं स्मरण करू शकता. क्षत्रियांची ही अवस्था कलियुगात वेगळी असणार नाही. क्षत्रिय लोक कलियुगामध्ये कसे असतील, आसक्ती त्यांना राहील, काय करायचं काय नाही करायचं, किती कमवायचं आणि कुठे ठेवायचं, बस एवढी आसक्ती क्षत्रिय लोकांना राहील. म्हणले साधारण लोक तेही त्यांच्या गतीत येतील. म्हणले गरीब लोक, गरीब तर कलियुगात अजिबात लोक नाहीत, गरीब नाहीत. तुम्ही म्हणणार असं कसं बोलता, आजही समाजामध्ये गरीब लोक आहेत. कितीही गरीब व्यक्ती असला, कितीही असू द्या, त्यांच्याकडे 10,000च्या पुढच्या किमतीचा मोबाईल आहे, त्यांना गरीब म्हणायचं नाही.
तुम्ही म्हणणार आमच्या तर लाडकी बहीण योजना चालू आहे, ज्यांच्याकडे 10,000चा मोबाईल 10,000च्या पुढचा असेल त्यांची योजना बंद होणार आहे. तुम्ही म्हणणार तुला काय करायचंय, माझी बंद झाली ना. मी विचार केला, लोकांकडे 50-50 हजाराचे 1-1 लाखाचे मोबाईल आहेत, सगळ्या गोष्टीवर टॅक्स येतो, मग मोबाईलच्या किमतीवर नाही येत. लोकांनी त्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. फक्त एवढा विचार केला, हिच्या नावाने काय, हिची पगार पहिले बंद करा. वेळ येऊन जाऊन माझ्या नावाने काहीच नाही, फक्त गाडी आहे, माझी पगार बंद केली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कलियुगामध्ये आसक्ती असणारी लोक खूप आहेत आणि आजही एवढी आसक्ती आहे लोकांना. गव्हर्मेंट ड्युटीवाल्या लोकांनी त्यांच्या महिलांनी सुद्धा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, त्यांनी सुद्धा पगारी घेतलेले आहे. अशी लोक आहे समाजामध्ये. आणि काही लोक या योजनांपासून वंचित आहेत. काही लोकांना माहीत पण नाही आहे आणि काही लोकांना खूप माहिती आहे, पण फॉर्म कसं भरायचं हेच अद्याप माहिती नाही आहे. मी खेडोपाडी कीर्तनाला जाते ना, तेव्हा खूप महिलांचे विषय असतात. ताई आमची पगारच भेटली नाही, ताई आम्हाला कोणी देतच नाही आणि आम्ही त्याच्यात येतच नाही, अशा गोष्टी आहेत. म्हणून कलियुग हे, कलियुगामध्ये जे साधनं सांगितलं ते नामस्मरण आहे. पण कलियुगाच्या प्रत्येक व्यक्तीला आसक्ती आहे कमवू आणि ठेवू, बॅलेन्स. पण किती दिवस? इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई. किती दिवस चालायचे? जोपर्यंत श्वास आहे. श्वास थांबला की आपली कमवण्याची कुवत थांबते. म्हणून जास्तीचा विचार न करता भगवान भोलेनाथाला शरण जायचंय. नमो पार्वती पतये हर हर महादेव. त्या भोलेनाथाला शरण जायचंय आणि त्याला की एकदा शरण गेले, जीवनामध्ये कष्ट कलह आपले जातील. कष्ट कलह जाण्याचा एक मार्ग, एकमेव उपाय आणि एकमेव मार्ग म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत. आणि प्रयाग क्षेत्री सगळे ऋषी मुनी एकत्र जमले. म्हटले भगवान भोलेनाथाची शिवपुराण कथा ऐकायची आहे. आणि तो होणारा आनंद द्विगुणित झाला. ज्या ठिकाणी प्रयाग क्षेत्राची निर्मिती कशी झाली उद्याच्या कथा भागामध्ये आपण पाहणार आहोत. कुंभमेळा का भरतो, कुंभ असं नाव का दिलं, ही कथा आपण ऐकणार आहोत. बऱ्याच लोकांना प्रयाग क्षेत्र माहिती नाही, काही लोकांना नाव माहिती पण महती माहिती नाही आहे. कशासाठी कुंभमेळा असतो, का बरं त्या नाव कुंभ असं पडलं, अशा अनेक प्रश्न लोकांच्या डोक्यात आहेत. या प्रश्नांचे उत्तर म्हणजे शिवपुराण कथा आहे. आपण म्हणतो भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला. सगळ्यांना पंढरपूर माहिती आहे, देव माहिती आहे, सगळ्यांना पंढरपूर माहिती आहे, पण तो तिथं का आला, का आला या काही गोष्टी माहीत नाही आहे. बरं आला तर कशा पद्धतीने आला, आला तर कुठून आला, अशा अनेक प्रश्न असतात. म्हणून त्या त्या क्षेत्राची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्यासाठी उभा आहे आणि आपल्या सुखासाठी आला, भाविकासाठी उभा विठू कैवल्याचा गाभा आपल्यासाठी आलेला आहे. ऋषी मुनींचे बोलणे सूतजींनी शांतपणे ऐकले, प्रयाग क्षेत्रावर शांतपणे ऐकलं आणि मग सांगतात की ज्या ठिकाणी सगळे ऋषी एकवटले, सगळ्यांची भक्ती आणि सगळ्यांचं ज्ञान एकवटलं, त्या ठिकाणी भोलेनाथाची महती अगणित आहे. आणि ती अगणित माहिती आहे. कलियुगात होणाऱ्या पापाचा नाश करण्यासाठी ज्या ज्या साधनांचा उपयोग करावा लागतो ती सगळी साधनं शिवपुराण कथेमध्ये सांगितलेली आहे. कली ही पापाची मूर्ती, नाम खड्ग घेऊ हाती, नाम खड्ग घेऊ हाती. का? जेव्हा नाम भगवंताचं एकवटेल तेव्हा आपल्याला कळतं की कली काय आहे. आणि जेव्हा नाम एकवटलं तेव्हा आपल्याला त्रास होणार नाहीये. कोणतं नाम? जो शंख चक्र गदा पद्मजाच्या हातात आहे त्याला बघितल्याच्या नंतर मुखात येते ते नाम.
जो शांत शीतल आणि थंड पाण्यामध्ये आणि स्मशानात वास्तव्य करतो त्याला पाहिल्याच्या नंतर मुखात येत ते नाम शिव आणि भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा. मग ती कथा अतिशय श्रवणीय आहे, ती कथा चिंतनीय आहे. कलियुगातल्या स्त्रियांचं आचरण सांगितलं या ठिकाणी. कथा करत असताना कलियुगातील स्त्रिया भ्रष्ट आचरण करतील, आपल्या पतीचा अपमान करतील, मागे पुढे पाहणार नाही, सासू सासऱ्यांची सेवा करणार नाही आणि तत्पर राहणार नाही, घरातील ज्येष्ठांच्या आज्ञा पालन करणार नाही, त्यांचे वागणे कुलीन आणि शालीन असणार नाही. शास्त्र सांगतं कलियुगात स्त्रिया सुद्धा असं वागणं त्यांचं राहील. ज्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला त्या लोकांनी शिवपुराण कथा ऐकावी. जी लोक घरामध्ये सगळ्यांना एकमेकांना उलटून बोलतात त्यांनी शिवपुराण कथा ऐकावी. ज्या महिलांना असं वाटतं आपल्या घरात क्लेश का होतो, कुणामुळे होतं, त्यांनी शिवपुराण कथा ऐकावी. स्वतःत बदल करून घ्यावा. मी नेहमी सांगत असते मनुष्याच्या स्वभावात बदल होत नाही, पण काही परिस्थिती जर अशी आली तर स्वतःत बदल करावा लागतो. महिला मंडळ स्वतःमध्ये बदल कधी करावा लागतो? जेव्हा सूनबाई आली का तेव्हा थोडंसं चेंज व्हावं लागतं. तिला आपण म्हणायचं नाही मी अशी आहे मी तशी, हा कृतीतून दिसत असतं. मी नेहमी सांगत असते तळ हाताने सूर्य झाकला जात नाही, सगळ्यांना तो प्रकाश देत असतो. आपण असं हात लावला की तो झाकले जाईल का? हा कस्तुरीच्या सुवासाप्रमाणे दरवळत राहायचं. कोणी सांगू नये तो किती मोठा आहे. आपल्या चारित्र्य वर्णन, आपल्या वागण्या वर्णन, आपल्या वलयावरून लोकांच्या लक्षात येतं की यांचं वक्तृत्व काय, यांचं बोलणं काय, यांचं जगणं काय, यांची परिभाषा काय. आपण सांगू नये आपण काय. स्वतःची स्तुती आपण स्वतः करू नये. लोकांनी म्हणावं आपण म्हणू नये आपण मोठे, लोकांनी म्हणावं ते किती मोठे. आपण म्हणू नये मी खूप हुशार आहे, लोकांनी म्हणावं ते खूप हुशार आहे. आणि ज्या ठिकाणी मी कालच सांगितलं तुम्हाला मंदिराच्या बाहेर मी सोडायचं, ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होत असतो, अडचणी येत असतात. आणि म्हणून सगळं काही सोडायचं आणि आपण ज्ञानवेत्ते आहात, परोपकाराशिवाय दुसरा कोणताही मोठा मार्ग नाही. आणि म्हटलंय कलियुगामध्ये लोक विचार करतील, परोपकार करायला सुद्धा तीनदा विचार करतील, देऊ की नको, देऊ की नको, देऊ की नको. याला म्हणतात परोपकार. तीनदा विचार करतील. मग त्यांना दिलं तर आपल्याला काय राहणार आहे, त्यांना दिलं तर आपल्याला काय राहणार आहे. अरे त्यांना देऊन तर बघा आपल्याला किती येणार आहे. लक्षात घ्या, आपल्याला काय राहील हा प्रश्न वेगळा आहे. आपण काय दिलं हा खूप मोठा प्रश्न आहे. कुणाला आपण काय देतो त्या पद्धतीने आपण 1 पट दिलं ते 10 पट येत असतं. म्हणून आपण काय देतो याही पेक्षा महत्त्वाचं आहे भगवंत आपल्याला किती देतो. आणि म्हणून सर्व प्रकारच्या पापाचा तात्काळ नाश करणारी शिवपुराण कथा आहे. कलियुगात पृथ्वी तलावरील समस्त प्राणी मात्रांकडून पाप घडणार आहे असं हे कलियुग आहे. ज्या अवधानाने अनावधानाने पाप कार्य जे होतात ना, आणि त्या पापापासून मुक्ती मिळवण्याचं साधन शिवपुराण कथा आहे. आणि आपण जर सूक्ष्म दृष्टिकोनातून विचार करून जर पाहिलं की आपल्याकडून पापच होत नाही, विचार करा आपल्याकडून पाप होत नाही. आपण आज मंदिरात आलात, आपल्याकडून निश्चित पाप झालेलं नाही आहे. आपल्याला माहिती आहे आपण कुठलंच पाप केलं नाही आजच्या दिवशी. पण चालत असताना आपल्या पायाखाली एखादी मुंगी जरी चिरडली गेली ती पापच आहे. कळत नकळत केलेली पाप ज्याच्या नामाने धुवून जातात तो भगवान भोलेनाथ आहे. कळत नकळत केलेली पाप ज्याच्या नामाने निष्क्रिय होतात जातात ते भगवान परमात्म्याचं नाम आहे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा.
तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा पोळी पाशा नाला पाना पोळी पाशा नाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा बसून बसून गुडघे दुखले ना माझे का तुमचे राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे जय राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 श्याम मुरादे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे राधे हो राधे 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 हो
विष्णू आणि यांनी विविध विषयावर चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही भगवान शंकराला मनोमन प्रणाम केला. ब्रह्माजीने आणि विष्णूंनी भगवान शंकराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उभे राहून त्यांनी पूजनीय महादेवांना श्रेष्ठ आसनावर प्रस्थापित केलं. महादेवाला बसवलं. विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने भगवान शंकरांचं पूजन केलं. हार, नुपूर, केयूर, किरीट, मणिमय कुंडल, जानवे, उत्तरीय वस्त्र आणि फुलांच्या माळा, कापूर, चंदनाचा लेप, धूप, दीप, श्वेत छत्र, ध्वजा, पताका, चौऱ्या असे विविध उपहार देऊन भगवान शंकराचे पूजन ब्रह्माजीने आणि विष्णूंनी केलं. भगवान शंकरांनी उपस्थित देवदेवतांना संबोधण्यास सुरुवात केली. भगवान महादेव म्हणतात, देवतांनो, आजचा दिवस अतिशय महान आहे आणि महत्त्वाचा आहे. तुम्ही माझी जी विधिवत आणि शास्त्रोक्त पूजा केली ना, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. आजचा दिवस भूलोकात शिवरात्र म्हणून साजरा केला जाईल. आजचा दिवस भूलोकात म्हणजे इथं या मृत्यूलोकामध्ये शिवरात्र म्हणून असं साजरा केलं जाईल. आणि ज्या व्यक्तीने महाशिवरात्रीचा उपवास केला त्या व्यक्तीला विशेष फल त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि त्या व्यक्तीने उपवास केलेल्या व्यक्तीने पंचेंद्रियावर ताबा ठेवून उपवास केला पाहिजे. इंद्रियावर ताबा ठेवून उपवास करायचा. याचा अर्थ काय? आपल्याला उपवास आहे आणि आपल्यासमोर चांगला एखादा पदार्थ यावा, जिलेबी, आणि पटकन उचलायची आणि पटकन तोंडात, बाई मला आठवणच नाही. याला म्हणतात इंद्रियावर ताबा, तोंडावर ताबा. आणि एकादशी असली त्या दिवशी नेमका असंच घडतो. देव अंत पाहत असतो. एकादशी असो, कोणता उपवास असू द्या, त्या दिवशी लवकर भूक लागते की नाही, ही त्याची परीक्षा असते. म्हणून इंद्रियावर ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि मग त्या शिवरात्रीच्या दिवशी उपवास करावा. मग उपवास कशा पद्धतीने ठेवायचा सांगितला, फल आहार घ्यायचा सांगितला. फल आहार, त्याला आपण फराळ म्हणतो. आमच्याकडे उपवास कसा करतात माहिती का? आमच्या एरियात, बरं का, तुमच्या एरियातलं नाही माहिती मला, मी विसरले आता. आमच्या एरियातलं सांगते, कारण या एरियामध्ये सतत कायम यायचे. आता 18 वर्ष झाली, 19 वर्ष सुरू झालं. मग सतत येण्यामागचं कारण हेच होतं की तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं म्हणून, आणि त्याच प्रेमाखातीर आज या ठिकाणी आपली कथा आहे. मग आमच्याकडे उपवास कसा करतात माहिती का? एकादशीचा सकाळी उठले की ग्लासभर दूध घ्यायचं, त्याच्यानंतर 9:30, 10, 10:30ला फराळ करायचं. साबुदाणा खिचडी, चिप्स, राजगिऱ्याचे लाडू, हा एवढा. त्याच्यानंतर 2-2:30 वाजता पुन्हा भगरीचा भात, आमटी. 4, 4:30ला पुन्हा चिप्स, केळीची चिप्स, 1-2 डझन केळी, 1 जण बरं का. आणि नंतर संध्याकाळची अशी वेळ आली का, हरिपाठाची वेळ आली का, अशी आठवण येते, मग पेंड खजूर असं काहीतरी. आता मग चहा तर चालूच असतो दिवसभर. हा, BP वाढते, BP कमी होते, त्यासाठी मग डॉक्टरने खायचं सांगितलेलं आहे म्हणून मग आपलं चालूच राहतं दिवसभर. हां, ग्रामीण भागात म्हणतात दिवसभर चर पण एकादशी कर. हां, ज्याच्या तब्येतीला सूट होत नाही त्यांनी नाही करू, काही फायदा होत नाही, कारण गोळ्या घ्याव्या लागतात. अशा लोकांनी नाही उपवास केला तरी चालतो. मानस पूजा करायची, काही हरकत नाही आहे. पण या साबुदाण्यामुळे याच्यामुळे आणखीन आजार वाढत चाललेत, दुखणे वाढत चाललेत. सांगायचं एवढंच आहे की फल आहार करणं गरजेचं आहे. आपण खूप खातो आणि उपवास करतो नाही का, म्हणून असो खा. तुम्ही म्हणणार आम्ही खातो, तुला काय करायचं, खा. तर ज्या व्यक्तीने उपवास पारणं केलं, महाशिवरात्रीचं बिल्वपत्र अर्पण केलं, अशा व्यक्तींना विशेष फलाची प्राप्ती होईल. महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव म्हणतात, जी व्यक्ती 1 वर्ष निरंतर माझी पूजा करेल त्यांच्या जीवनामध्ये, दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये त्यांच्या सुखाला पारावार उरणार नाही. 1 वर्ष कंटिन्यू आपल्याजवळ मंदिर आहे, 1 वर्ष कंटिन्यू आपण देवपूजा करा, महादेवाची पूजा करा.
भगवान भोलेनाथाला अडचणीच्या काळामध्ये आपण इकडे येऊ शकत नाही, तेवढा आपला गॅप असतो. मग त्या काळामध्ये आपण मनोमन मानसपूजा जर भगवान भोलेनाथाची केली तर खूप छान रिझल्ट, खूप चांगली गोष्ट आहे. आपण मानसपूजा जर केली, भगवान भोलेनाथाची पूजा, एक चित्त, एक तत्व आणि एक चित्ताने शांततेत, तीही पूजा खूप महत्त्वाची आहे. आणि निरंतर पूजा जर केली, जीवनात सर्व प्रकारचे सुखाची प्राप्ती त्या व्यक्तीला होत असते. समुद्रातील जीव आनंदित राहतील. कुठे? सगळे जीवाची तडफड होईल. इथं कलियुगातलं सांगितलं, कलियुगातलं सगळ्या जीवाची तडफड आहे, प्राण्यांची, पक्ष्यांची आहे, मनुष्याची आहे, सगळ्यांची आहे. पण समुद्रातले जे जीव आहे ना, ते शांत राहतील, स्थिर राहतील, ते टेन्शन घेणार नाही. तुम्ही म्हणणार समुद्रातले जीव पण बाहेर येतात कधी कधी, पण ते आपल्यासारखे नाही आहे. या भूतलावर जेवढे जीव आहेत तेवढी तडफड करतात, मरमर करतात नुसती. समुद्रातले जीव तेवढी तडफड करत नाही. तुम्ही म्हणणार भूतलावरचे जीव म्हणजे कोणते जीव? मनुष्य प्राणी थोडासा व्याकुळ झाला की त्याला त्रास होतो, मग त्याची भणभण सुरू होते. पक्ष्यांचं तसंच आहे, चिवचिव सुरू होते. प्राण्यांचं सुद्धा तसंच आहे, त्यांची तडफड सुरू असते अन्नासाठी, पाण्यासाठी. आणि आता एक चालू आहे परिसरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बिबट्या, बरोबर आहे की नाही? बिबट्याचं वातावरण चालू आहे चौकडे. कालच फुलंब्रीला बिबट्या आढळून आला. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून जे जलातले प्राणी आहेत ते स्थिर राहतील कलियुगामध्ये, बाकीचे प्राणी स्थिर राहणार नाहीत. हे कलीचं महिमान आहे. आणि ज्यावेळी ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झालेले भगवान भोलेनाथ ज्योतिर्मय स्वरूपात प्रगट झाले, तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आणि प्रतिपदा. जी व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि प्रतिपदेला आर्द्रा नक्षत्राच्या दिवशी माझे पार्वतीसह दर्शन करेल किंवा माझ्या मूर्तीला सजवेल, ती व्यक्ती मला कार्तिकेयापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवान भोलेनाथ सांगतात, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेची आणि प्रतिपदेचा जो दिवस असतो, त्या दिवशी आर्द्रा नक्षत्रावर माझे पार्वतीसह ज्यांनी पूजन केलं, ती व्यक्ती मला कार्तिकेयापेक्षा जवळचे असतील, ते माझ्या लेकरासारखे असतील. भगवान फक्त काही नक्षत्र जपायचे असतात. आणि या शुभदिनी जो माझे दर्शन घेईल त्याला शुभ लाभ होतील. माझ्या दर्शनाबरोबर जर माझी पूजा करण्यात आली आणि तर संबंधित व्यक्तीला जे फळ मिळतं ना, ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे. ज्या ठिकाणी मी लिंग स्वरूपात प्रकट झालो, त्या ठिकाणी लिंगाचे विराट मोठे स्वरूप धारण केले. त्यामुळेच पृथ्वी तलावरील जे ठिकाण आहे, त्याचं पृथ्वी तलावर जे ठिकाण भगवान भोलेनाथाचं आहे, त्या ठिकाणाला नाव दिलेलं आहे लिंगस्थान. आणि या नावाने प्रसिद्ध आहे. जगातील सर्व लोकांना, भाविकांना माझे दर्शन घेता यावे यासाठी मी लिंगाचा लहान आकार आणि सर्व प्रकारचे भोग आणि अशा अनेक प्रकारचे दुःख कमी करण्यासाठी एक मार्ग दिलेला आहे. मी प्रत्येक ठिकाणी मूर्ती स्वरूपात नाही आहे, मी प्रत्येक ठिकाणी लिंग स्वरूपात आहे, असं भगवान भोलेनाथाचं म्हणणं आहे. आणि शिवलिंग अग्नीच्या पहाडाप्रमाणे ज्या ठिकाणी शिवलिंग प्रकट झालं, ते अरुणाचल नावाने ते राज्य प्रसिद्ध होईल. भगवान भोलेनाथ लिंग स्वरूपाने कशा पद्धतीने प्रकट झाले? असं दगडाचं लिंग आलं नाही, अग्नी तत्वाचं आलं. अग्नी स्वरूपात अगोदर या भूतलावर भगवान भोलेनाथाचं प्रागट्यकरण झालं आणि नंतर त्यांचं पाषाण स्वरूप झालं आणि त्या स्वरूपाचं नाव आहे अरुणाचल. या ठिकाणी अनेक तीर्थस्थाने निर्माण झाले आणि त्या स्थानी जी व्यक्ती निवास करते त्या व्यक्तीला मृत्यू पश्चात मोक्ष प्राप्त होते. ज्या ठिकाणी भगवान भोलेनाथाची ऊर्जा आहे, शिवलिंग आहे, मंदिर आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्या ठिकाणी आपण 1-2 दिवस वास्तव्य जर केलं, आपण जर तिथं मुक्काम केला, मृत्यूच्या नंतर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते.
म्हणजे आपला जीव इकडे तिकडे भरकटल्यापेक्षा आपला जीव शिव तत्वामध्ये विलीन होत असतो. म्हणून कलायुक्त आणि अकल माझीची रूपे आहेत आणि ब्रह्मरूप असल्याने मी आनंदी आहे. मी ब्रह्मरूप असल्याने आनंदी आहे. आणि भगवान भोलेनाथ स्वतःच्या मुखाने ब्रह्माजींना आणि विष्णूंना एक कथा सांगत आहेत. आणि मग सुतजी सांगतात, स्वतः भगवान भोलेनाथांनी केलेली कथा अवर्णनीय आहे. वर्णन त्या कथेचं होऊ शकत नाही. सर्वत्र यमरूप स्वरूपात असलेला मी असून सगळ्यांचा मी आत्मा आहे आणि जगासंबंधी जी 5 कार्य आहेत त्याची पूर्तता करणे माझी जबाबदारी आहे. आणि सगळ्यांचा ईश्वर मी आहे. सगळ्यांचा ईश्वर मी आहे. ओम तत्वाचं बीज मी आहे आणि माझ्यापासून सगळी सृष्टी आहे. म्हणून ईश्वर तत्वाची ओळख पटवून देत असताना साक्षात जगदीश्वर रूपात प्रगट झालो. माझ्यात ईश्वरातील तेच माझे जल स्वरूप आहे आणि मीच जलतत्व आहे. मीच अग्नितत्व आहे. मी वायुतत्व आहे. प्रत्येक चराचरामध्ये व्यापून उरलेला मी आहे. मला प्राप्त करून घ्यायचे असेल तर नित्यनियमाने माझे पूजन करावे लागेल. नाही पूजन करता आलं तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप नक्की करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, 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 हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय. कृष्णेश्वरा शिव कृष्णेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सासू की माला में सिमरू में शिव का नाम. भक्ति की पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम. वाह. सासू की माला पे
सिमरू मैं शिव का नाम, सासू की माला पे सिमरू मैं शिव का नाम, शिव का पद पर चलते चलते हो गई मैं बदनाम, पे चलते हो गई मैं बदनाम, भक्ति की पद पर चलते चलते हो गई मैं बदनाम, भक्ति पे चलते चलते हो गई बदनाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला के जपते रहे झूठे नाम, सासों की माला के जपते हुए झूठे नाम। पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम, भक्ति की पथ पर चलते चलते हो गई मैं बदनाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, सासों की माला पे सिमरू मैं शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम, शिव का नाम। नमः पार्वती पते हर हर महादेव। ब्रह्मा विष्णूकडून भगवान शंकरांची स्तुती. ब्रह्माजींना असं वाटलं की मी मोठा आहे आणि विष्णूजींना असं वाटलं की मी मोठा आहे. आणि बघ भगवान भोलेनाथाची पूजा जी सांगितली, म्हटले मी मोठा असं न म्हणता भगवान भोलेनाथ मोठे आहेत हे समजून चालायचं. आज कार्याची लक्षणं कोणती आहे? ब्रह्मा आणि विष्णूचा प्रश्न ऐकून महामती शंकर अचंबित झाले आणि म्हटले ब्रह्मा आणि विष्णूंना माझ्या कर्तव्यांना समजावून घेणं याला म्हणतात पालन. मात्र तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी 5 कार्याचे उद्देश तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला देत आहे. तुम्ही निग्रहपूर्वक सृष्टीचा संहार करणे, तिरोभाव, अनुग्रह असे माझे 5 कार्य आहेत. सृष्टीमध्ये ही 5 कार्य अबाधित ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ब्रह्माजींना खूप मोठा पडलेला प्रश्न, महान कोण आहे आणि मोठा कोण आहे. सुंदर अशी कथा या ठिकाणी लिहिली आहे. प्रत्येकाला वाटत असतं मी मोठा आहे, मी मोठी आहे, पण आपल्यापेक्षाही कोणीतरी मोठं असतं. प्रत्येकाला असं वाटतं की मी चांगला आहे, मी चांगली आहे, पण आपल्यापेक्षा चांगलं जगात कोणीतरी असतं. आणि प्रत्येक ठिकाणी सांगत असते की आपण एखाद्या समुद्रात आहोत हे सोडून देतात लोक. आपण समुद्रात आहोत नाही, काही लोक छोट्याशा डाबक्यामध्ये असतात. एक बेडूक आहे, त्या बेडक्याला असं वाटतं, छोट्याशा डाबक्यामध्ये असलेलं बेडूक त्याला असं वाटतं की मी खूप मोठ्या समुद्रात आहे. पण जेव्हा त्याला समुद्रात सोडण्यात येतं त्या ठिकाणी त्याचा प्राण जातो. का? त्याला सवय नाही आहे मोठ्या ठिकाणी राहायची. आपल्याला या सोसायटीमध्ये राहण्याची सवय आहे. अचानक वेगळ्या सोसायटीमध्ये आपल्याला पाठवू द्या बरं, आपली तब्येत खराब होईल.
म्हणजे आपल्यापेक्षाही वेगळं जग आहे आणि हे ज्याला मान्य आहे त्याला शिवतत्व मान्य आहे. आपल्यापेक्षाही वेगळे जगात काहीतरी असू शकतं हे ज्याला मान्य आहे त्याला शिवतत्व मान्य आहे. भगवान भोलेनाथाचं तत्व मान्य आहे. म्हणून भोलेनाथ सांगतात ते 5 कृत्यांचं प्रतिपादन मी करतो. सृष्टीचा संहार, विनाश, सांभाळणं, पालन करणं, जन्माला घालणं, हे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे. आणि सृष्टीची निर्मिती करणे, त्यांच्या अनुषंगाने 4 कार्य आहेत ज्यामुळे विश्वाचा विस्तार होतो आणि कार्याचा अंतर्भाव होतो. म्हणे 5ही कार्यांची अनुभूती माझ्या पंचमहाभूतांच्या स्वरूपात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. पंचतत्वामध्ये पंचमहाभूतांचं जे स्वरूप आहे ते भगवान भोलेनाथ आहे. पृथ्वीवर जे पाणी आहे त्या पाण्यामुळे सर्व जीवाचं रक्षण होतं. पृथ्वीवर पाणी किती टक्के सगळ्यांना माहीत आहे. 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. जर ते 71% पाणी असं जर पांगलं तर कसं व्हायचं आपलं? तुम्ही म्हणणार पूर येईन. पूर नाही येणार, ते पाहायलाच कोणी राहणार नाही. तर भगवान भोलेनाथाच्या कृपेने हे चालू आहे. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलवितो हरिबीन भगवंताशिवाय. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, त्याच्याशिवाय काहीच नाहीये. करता करविता तो आहे. भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णू यांना आपल्या 5ही कार्याचे वर्णन करीत होते आणि तुम्ही दोघांनी कठोर तपश्चर्या करून मला प्राप्त करून घेतले. भगवान भोलेनाथ सांगतात तुम्ही दोघांनी कठोर तपश्चर्या केली आणि मला प्राप्त करून घेतलं. तसा मी प्राप्त होण्यासारखा नाही आहे. पहा, त्यांनी काही जास्त मोठी तपश्चर्या केली नाही. जेवढी ऋषीमुनींनी केली तेवढी भगवान ब्रह्माने आणि विष्णूंनी केली नाही आहे. पण हे भोळं दैवत आहे, एवढं भोळं दैवत. भगवान पीठाधीश्वर आणि जो काशीला राहतो, मात्र अनुग्रह नावाचं कृत्य ज्याच्या ठाई आहे तो भगवान भोलेनाथ आहे. माझ्या मुखातून जो ओंकार प्रगट झाला त्यातून माझ्या स्वरूपाचा बोध होतो. ओंकार, ओम. आणि ओंकार वाचक असून मी वाच्य आहे. ओंकार हा वाचक आहे, मी वाच्य आहे. ओंकार हा मंत्र म्हणजे माझे स्वरूप आहे. दररोज ओंकार मंत्राचे स्मरण करणे म्हणजेच माझं स्मरण करणं. ओम नमः शिवाय म्हणणं म्हणजेच मला प्राप्त करून घेणं. माझ्या उत्तरवर्ती मुखातून आकाराचा, पश्चिम मुखातून ओंकाराचा, दक्षिण मुखातून मकाराचा, पूर्व मुखातून बिंदूचा आणि मध्यवर्ती मुखातून नाद आणि आदी बाबी प्रगट झालेल्या आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि मध्य या सर्व बाबीतून माझं प्रागट्यकरण झालं आहे. ओंकार हा मंत्र निर्माण झाला. ओंकार हा मंत्र शिव आणि शक्तीचा बोध देणार आहे. ओंकार या मंत्रातून गायत्री मंत्र निर्माण झालेला आहे. गायत्री मंत्रातून अनेक वेद निर्माण झालेले आहेत. या मंत्राचे नित्य नेमाने जर वाचन केलं, उच्चारण केलं तर मानवाला मोक्षाची प्राप्ती होते. ओंकार मंत्रातून गायत्री मंत्र या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
शिवाय. ओम नमः 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 शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. धन्यवाद. लेट पण थेट. गजानन नगर महिला भजनी मंडळाचं संघर्ष नगर महिला भजनी मंडळ हार्दिक स्वागत करीत आहोत.